श्रीराम जय राम जय जय राम जय बजरंग जय हनुमानच्या जयघोषात विश्वशक्ती बहुउद्देशीय संस्था वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगल कलश अक्षता शोभायात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नागेंद्रनगर येथील देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होत आहे। या पार्श्वभूमीवर विश्वशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागेंद्रनगर येथील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। शोभायात्रेत शाळकरी मुले, लेझिम पथक, वारकरी, डोक्यावर कलश घेऊन महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता। या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेशातील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। याप्रसंगी भाजप प्रदेश सहसंयोजक रवी भवानी, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, दक्षिण इंडियन आघाडी शहराध्यक्ष नरसिंग सरला, गिरीश बत्तूल, शिवानंद कल्लूरकर, सौरवस कुमावत, सरचिटणीस विजय महिंद्रकर, उपाध्यक्ष सिद्धराम तट्टे, सरचिटणीस रवी दुस्सा, इरेश क्यातम, कृष्णहरी क्यातम, दामोदर अन्नलदास, श्रीनिवास पामू, तिम्मप्पा कंचीगुंडी यांच्यासह पंढरपूर येथील हरेराम हरे कृष्णाचे सेवेकरी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।